जत पंचायत समितीमधील प्रशासक राज संपले. नव्या पदाधिकाऱ्यामुळे गर्दीने कार्यालय गजबजू लागले. 4 वर्षापासून जत पंचायत समितीमध्ये असलेले प्रशासकीय राज आता संपुष्टात आले असून पुन्हा लोकप्रतिनिधीच्या हाती कारभार आला असून या ठिकाणी जत पंचायत समितीच्या सभापती उपसभापती नव्याने निवड झाल्यानंतर आता कार्यालयामधील प्रशासक राज संपले असून गर्दीने कार्यालय आता गजबजू लागलेले आहे. सभापती व उपसभापतींच्या सत्कारासाठी अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी दिवसभर उपस्थित राहताना दिसत आहे. पंचायत समिती या ग्रामीण भागातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मानल्या जातात. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास योजना राबविल्या जातात. मात्र प्रशासक राज्य असल्याने ग्रामस्थांना थेट लोकप्रतिनिधीकडे जाऊन समस्या मांडण्याची संधी उपलब्ध झाली नाही. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेसमोरही अनेक आव्हाने होती. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील समस्यांची माहिती सहज मिळते व निर्णय प्रक्रिया गतिमान होते. मात्र प्रशासकीय राजवटीत सर्व निर्णय प्रशासनालाच घ्यावे लागत होते. त्यासाठी विविध स्तरावर समन्वय, तक्रारीचे निवारण आणि विकास कामे राबविणे ही मोठी जबाबदारी होती. त्यामुळे नोकरशाहीवर कामाचा ताणही वाढला होता. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत विविध कारणामुळे विलंब होत गेला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यावरील प्रशासकाची मुदत वारंवार वाढवावी लागलेली होती. फेब्रुवारीत निवडणूक आणि नुकतीच जत पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक संपन्न झाली. सभापती पदावरती सौ अर्चना नाथा पाटील यांची तर उपसभापतीपदी रविकुमार बगली यांची अभिनंदनीय निवड झाली. या निवडीनंतर मात्र तालुक्यातील अनेक सरपंच असतील, विविध गावचे नेते असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य असतील व ग्रामसेवक संघटना, विविध शासकीय संघटनांनी सभापती उपसभापती यांचा सत्कार करण्यासाठी सध्या जत पंचायत समितीमध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या 3 ते 4 वर्षापासून शांत असलेली पंचायत समिती मात्र पुन्हा एकदा आता गजबजू लागलेली आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.